नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खारे शंकरपाळे कसे बनवायचे हे बघणार आहोत। व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स अँड टिप्स सांगितलेले आहेत। याच्यामुळे शंकरपाळे हे अजिबात तेलकट होत नाही आणि भरपूर वेळ असे खुसखुशीत राहतात। दिवाळीसाठी बनवला जाणारा हा खास पदार्थ आहे। आवाज बघा कसा खणखणीत आहे, याच्यावरूनच समजून जातं शंकरपाळे मस्त खुसखुशीत झाले आहेत ते। रेसिपी काय आहे ते बघून घेऊया। आता सुरुवातीला आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। मी इथे एक सोजीची गाळणी घेतली आहे, त्याच्यामध्ये मैदा इथे टाकून मी चाळून घेतला आहे। याच्यामुळे पीठ मोकळं भेटतं आणि पीठ मळताना काही गाठी वगैरे होत नाही, तसंच काही घाण कचरा असेल तर तो निघून जाईल। अर्धा किलो मैदा मी इथे सोजीच्या गाळणीने चाळून घेतला आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं। 1 चमचा ओवा मी इथे हातावर ठेवून चांगला चोळून घातला आहे, त्याच्यामुळे चव खूप छान येते ओव्याची। त्याच पद्धतीने जिरं सुद्धा मी इथे हातावर चोळून घातलं आहे। जिऱ्याचं प्रमाण सुद्धा 1 चमचा एवढं घेतलं। हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। अर्धा वाटी तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन घातलं याच्यावरती। चमचाने आधी मिक्स केलं, मग हाताने मिक्स केलं चटका लागू नये म्हणून। आता अशा पद्धतीने एकत्र केल्यावर अशी मूठ तयार होते का पिठाची बघायची, समजायचं तुपाचं मोहन हे व्यवस्थित पडलं आहे। आता थोडंसं पाणी घालायचं, पीठ एकत्र करायचं, परत थोडं पाणी घालायचं, पीठ एकत्र करायचं। अशाच पद्धतीने हातावर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घेतल्याने पीठ व्यवस्थित मळून होतं आणि आपल्याला पाण्याचा अंदाजही येतो। हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 तासासाठी मुरवत ठेवायचं। 1 ते 2 तास झाले आहे, पीठ चेक करून घ्यायचं। हे बघा, अगदी मऊसूत झालेलं आहे। त्याचा एक उंडा घ्यायचा, त्याला अजिबात पीठ लावायचं नाही। पीठ न लावता आपण याला छानपैकी पोळपाटवरती परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याची चपाती लाटून घ्यायची। आता अजिबात याला जास्त जाड ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं। मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे। चमचाभर तूप याच्यावर ओतायचं, हाताच्या मदतीने पोळीला काठोकाठ पसरून घ्यायचं आहे। वरून थोडंसं पीठ घ्यायचं। पीठ लावल्यावरती हे बघा, अशा पद्धतीने दोघी साईडने फोल्ड करायचं, परत त्याच्या दुसऱ्या दोघी साईडने फोल्ड करायचं। असा चौकोनी आकार तयार होतो। आता हे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल आकारामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपली पोळी लाटल्या गेलेली आहे। असं तूप लावून पीठ पेरून फोल्ड करून चपाती लाटल्याने शंकरपाळे मस्त फुलतात। आता ह्या ठिकाणी मी शंकरपाळी कटरने शंकरपाळ्या कापून घेणार आहे। डायमंड शेपमध्ये मी याला कापून घेणार आहे। तुम्ही याला चौकोनी आकारामध्ये सुद्धा कापू शकतात। आता एका ताटामध्ये हे सगळ्या कापलेल्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत। गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं। तेल छान पैकी तापल्यावरती याच्यामध्ये एक एक करून शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। तेल जास्त कडक नाही तापवायचं। हे बघा, अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे याच्यामध्ये टाकून झालेले आहेत। गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे शंकरपाळे आपले पटकन असे तळून होणार नाहीत, शंकरपाळे जास्त तेल पिणार नाहीत। हे बघा, मीडियम गॅस ठेवल्यामुळे शंकरपाळे छान असे कुरकुरीत होतात, पूर्णपणे हे व्यवस्थित तळल्या जातात। अशा पद्धतीने शंकरपाळे तळून झाले आहेत। हे बघा, किती व्यवस्थित याचा खणखणीत आवाज येतो आहे। मस्त असे खमंग कुरकुरीत जिरा शंकरपाळे, खारे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत। आम्ही याला चहासोबत सुद्धा खातो। तुम्ही कशाबरोबर याला खातात हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब